चरणाचा सहवास जर केला तर तो दोष राहू शकत नाही. म्हणून तुमच्या चरणाची आम्हाला इच्छा आहे. या प्रमाणाचं सार्थकता कोणालाही पाहण्यासारखं एक ठिकाण आहे, श्री क्षेत्र पैठण. नाथ महाराजांचं जे काही समाधी स्थळ आहे बाहेर गंगेच्या काठावर, नाथ महाराजांच्या पादुका आहेत तिथे. आणि त्या पादुकेच्या पुढेच असा छोटासा खड्डा आहे. त्या खड्ड्यामध्ये रात्रंदिवस गंगेचं वास्तव्य आहे. आम्हाला माहीत झाल्यानंतर थोडी जिज्ञासा निर्माण झाली. नाथ महाराजांच्या वंशजाची विनंती केली, आम्हाला ते दर्शन घ्यायचं गंगेचं. कपडे काढल्याशिवाय दर्शन घेता येत नाही. आणि मग दाखवल्यानंतर त्याने फुलाने पाणी काढत राहावं आणि खालून येत राहावं. उताराला पाणी पडतं, पण ते सिंहासन जवळजवळ 3 फूट उंच आहे. मोठा चमत्कार पाहायला मिळतो महाराज. प्रत्यक्षात गंगा नाथ महाराजांच्या चरणाकडे, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणातही गंगा आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. अशा गंगा पवित्र अशा प्रकारच्या चरणात थांबण्याची माझी इच्छा आहे. म्हणून मी तुमच्या चरणाला मिठी मारली आहे. दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी. आता सोडणार नाही. का सोडणार नाही याचं कारण आहे, सगळ्या दृष्टिकोन अनुकूल झालं म्हणून सोडणार नाही. माणूस काही सोडतो केव्हा सोडतो, आपल्या मनाच्या विरोधात झालं की सोडतो. पण ज्या चरणाचं स्वरूपच असं आहे, सत्य आहे, ज्ञानरूप आहे आणि आनंदरूप आहे, याच्या पलीकडे जीवाला काहीच नको आहे. पॉंडेचेरीचे महर्षी अरविंद घोष सांगतात, सत्य ज्ञान आणि आनंद याच्या पलीकडे आतापर्यंत कोणी गेला नाही, जात नाही, जाणार नाही. अंतिम अवस्था आहे. फक्त काही नास्तिक लोकाला देव शब्द हा चालत नाही, त्याचं वावड आहे. पण ज्याला देव म्हणतात ते मात्र त्यांना हवं आहे. व्याख्येने देव हवा, शब्दाने देव नको आहे. एक छोटा दृष्टांत सांगतो, वेळ संपली आपली, थोडक्यात सांगून जातो. एका राजाचं एका पोपट्यावर फार प्रेम होतं आणि दुर्दैवाने युद्ध करण्याची वेळ आली. राजाने त्या पोपट्याच्या बाबतीमध्ये आता काय करावं, पोपट सांभाळ समिती निर्माण केली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषागार, वार्ताहर अशी सगळी समिती निर्माण केली. बजेट टाकलं. युद्धभूमी दूर होती आणि सांगितलं रोज मला पोपटाची वार्ता आली पाहिजे. आणि एक मी ठरवलं आयुष्यामध्ये, जो कोणी पोपट मेला म्हणून सांगेल त्याचं गर्दन उडवणार आहे. त्यांनी प्रतिज्ञाच केली होती. शेवटी युद्ध लांबत गेलं. रोज तो निरोप जायचा. 8-9 दिवसानंतर दुर्दैवाने तो पोपट मेला. आजची बातमी कोण सांगणार, कोण जीवावर उदार आहे महाराज. त्या समितीने बक्षीस जाहीर केलं. आजची बातमी सांगणाराला 2 लाख रुपये बक्षीस. कोणी 2 लाख, कोण आपला जीव जात असेल तर कोण 2 लाखाला घेतो. एक वृद्ध मनुष्य उठला आणि सांगितलं मी जातो. लोक पिकलेल्या पानावर फार उदार असतात, गौणच पडणारे म्हणतात कधी. तेव्हा त्या म्हाताऱ्या माणसाने ते स्वीकारलं. अलीकडे नव्या जगात तरुण मंडळीला आपल्या घरातले वृद्ध माणसं नकोशी वाटतात आणि म्हणून काही ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये पाठवतात महाराज. मी असं म्हणत असतो, आपल्या देशामध्ये वृद्धाश्रमाची निर्मिती म्हणजे भारतीय संस्कृतीला लागलेला कलंक आहे. ज्याने एवढं जन्म दिला, एवढं सांभाळलं, असाही अवस्थेमध्ये तुम्ही वाऱ्यावर सोडून देता. तेव्हा तो वृद्ध माणूस त्याने स्वीकारलं, आव्हान स्वीकारलं. गेला युद्धभूमीवर, राजेसाहेब पुढे गेला, नमस्कार केला. सरकार, पोपटाचा निरोप घेऊन आलोय, सांगा पोपट कसा आहे. आज पोपट बघत नाही, हलत नाही, बोलत नाही, पंख पिंजारलेले आहेत, पाय लांबवलेले आहेत. राजाने विचारलं मग मेला काय, ते तुम्ही म्हणा. मेला म्हटलं की गर्दन उडतंय. व्याख्या पटली, शब्द पटत नाही. तसं सध्या नास्तिकाला व्याख्या पटते, शब्द पटत नाही. आणि ती व्याख्येचा त्याने अभ्यास करावा आणि अभ्यास केल्यानंतर सूक्ष्म तत्वापर्यंत जाण्याची योग्यता कमवावी.
आणि अनुभव घेतल्यानंतर मग म्हणावं की आम्ही नास्तिक आहोत. त्यांना आव्हान आहे. सांगण्याचा मुद्दा असा, असं भगवान परमात्म्याशी एकरूपता होण्याकरता आपले प्रयत्न चालू आहेत. आणि ते प्रयत्न करण्याकरता ज्यांनी आपल्याला प्रेरणा दिली त्यांचे अनंत उपकार आहेत, भेटू शकत नाही. पण आपल्या जीवनात साधनेला आशीर्वाद मिळावा पण त्यांचं नामचिंतन करू. ज्ञानेश्वर माऊली.